उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे। काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवरती शिंदे सरकारचे हे शेवटचं अधिवेशन असेल। पावसाळी अधिवेशन यंदा चांगलंच वादळी ठरू शकतं। उद्याच्या अधिवेशनापूर्वी सरकारकडून आज संध्याकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सुद्धा उपस्थित होते। तर या चहापानाच्या नंतर महायुतीची पत्रकार परिषद सुद्धा पार पडली। यामध्ये विरोधकांवरती हल्लाबोल करण्यात आलाय। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की जनता जनार्दन, काही लोक काय म्हणाले, कुठे निरोप द्यायचा सभा, काय निरोपाचं अधिवेशन आहे, तर निरोप द्यायला तर यायला पाहिजे का नाही सभागृह? फेसबुक लाईव्हवर निरोप समारंभ केला आणि निरोप काय, निरोप द्यायचा का घ्यायचा आहे जनता ठरवत असते। हे जनता जनार्दनाच्या हातात असतं। त्यामुळे जनतेची सेवा आम्ही केलेली आहे। आम्ही रस्त्यावरची माणसं आहोत, आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत। खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं। किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे। सभागृहामध्ये तुम्ही बघा, मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून कुठलाही अधिवेशन हे गुंडाळण्यात आलेलं नाही। सभागृह व्यवस्थितपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतं। प्रत्येक बिलावर, प्रत्येक लक्षवेधीवर, प्रत्येक जी आयुध नियमाप्रमाणे वापरली जातात त्या आयुधावर चर्चा होती आणि त्याच्या उत्तरातनं समाधान केलं जातं। प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडं आहे, त्यामुळं असं कोणी विरोधी पक्षांनी समजण्याचं कारण नाही। तर कोणकोणत्या मुद्द्यांवरती अधिवेशन गाजू शकतं बघूयात। शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, मराठा आणि ओबीसी मधल्या आरक्षणाचा वाद, आमदारांना निधीचं वाटप, पुण्यामधले ड्रग्ज प्रकरण, पुणे पोर्शे अपघात, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन, महागाई आणि बेरोजगारी, तर अधिवेशनामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा होणार आहेत त्या सुद्धा बघूयात। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवली जाऊ शकते। तरुणांच्या स्टार्टअपसाठी निधी दिला जाऊ शकतो। मराठा आणि ओबीसी वादावरती काहीतरी तोडगा निघू शकतो। सत्ताधारी आमदारांना सुद्धा निधी दिला जाऊ शकतो। तर उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती निशाणा साधलाय आणि शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभ अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल।